पुण्यात जातोय रवींद्र धंगेकर बोलतायत। दादाबरोबर आमची चर्चा जी काय ती बोलण्याचा प्रयत्न तुम्ही बोला असं नाही। पक्षश्रेष्ठींनी काय सांगितलंय? अजित पवारांसोबत जाऊन युती करायचं सांगितलंय पक्षश्रेष्ठींनी। पक्षाच्या तशा काही सूचना मला नाही आहेत। ऑफिशियल भेट नव्हते, ऑफिशियल मला सूचना नव्हत्या, पण काही कार्यकर्त्यांसह आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि याच्यामध्ये पक्षाने काय मला सूचना दिल्या नाहीत, पण आम्ही कार्यकर्त्यांना घेऊन दादा घेऊन आलो होतो नाही अजून प्रस्ताव बिस्ताव काय आलेला नाही। भाजप सोबत काहीच ठरत नाहीये का तुमचं? मग भाजप सोबत काहीच ठरत नाहीये का? प्रस्ताव असं काय आलेला नाही। प्रेशर टॅक्टिक साठी करताय अशा पद्धतीचं नाही दबावतंत्र आहे। प्रेशर नाही। मग तुम्ही भूमिका स्पष्ट का नाही करत? दादा तुम्हाला आमची भाजपसोबत जायचंय नाही जायचंय? दादा एकतर भाजप सोबत इतक्या बैठका झाल्या, एकाही बैठकीला तुम्हाला बोलवलं गेलं नाही, तुम्ही तिथं गेला नाहीत, आणि आता असं काय घडलं की तुम्ही थेट अजित पवारांच्या राष्ट्रीयसोबत बोलणं करायला आला? नाही दादांच्या काय पहिल्यांदा येतो का? दादांच्या नेहमी येतो मी। पण भाजप सोबत एकाही बैठकीला तुम्ही नव्हता। दादांच्या बैठकीला दादांच्या परिवाराचा संबंध आहे। कधी तुम्ही ऐकलं असेल दादांना भेटायला मी कधी मामा किती एबी फॉर्म दिले सेनेनी? मामा एबी फॉर्म किती वाटले सेनेनी? सेनेनी किती उमेदवारांना आतापर्यंत सेनेनी एबी फॉर्म दिले? एबी फॉर्म दिले? अजून आमचा एबी फॉर्म अजून कुठल्याही कार्यकर्त्याला दिला नाही। सगळ्यांना फॉर्म भरायला लावलेले आहेत। आमचा एबी फॉर्म आज त्यांना उद्या सकाळपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना पोहोचेल। आमचा काय तसा प्रस्ताव नव्हता, आम्ही फक्त दादांना भेटायला आलो आणि भेटे आणि ते आम्हाला चर्चा करत होती आपल्याला कसं जाता येईल का। प्रस्ताव दिला आणि भाजपकडनं तुम्हाला किती जागांचं उत्तर आलंय? त्या जागांवर तुम्ही समाधानी आहात का नाहीयेत? कारण उद्या शेवटचा दिवस आहे। आता याच्यात कोण काढणार आणि कसं काढणार? आता याच्यामध्ये शिवतरेंनी प्रस्ताव काय दिला हा मला माहिती नाही, पण आम्ही 10-12 कार्यकर्ते आलो, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व पदाधिकारी होते आणि त्यांना एकदा दादांबरोबर आमची एक चर्चा करायची होती की दादांनी आम्हाला अजून बोललो आम्ही। दादा म्हणजे मी संध्याकाळी तुमच्याशी बोलतो। तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर मुद्दे बैठकीतले काय मुद्दे होते? कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली? प्रस्ताव जो तुम्ही दिलेला आहे कुठल्या तरी जागांवर दिलेला प्रस्ताव असेल ना? बाबा सरांचे प्रश्न तोडगा निघण्याची अपेक्षा आहे आता, ते तरी सांगा। आता याच्यामध्ये बघा दादांशी बोललोय, अजून आमची चर्चा झालेली आहे, पण त्याच्यामध्ये दादांचं आमचं प्रस्तावाबद्दल काय बोलणं नाही आलं। पण हे आमची राज्यामध्ये आम्ही एकत्र काम करतो आणि महानगरपालिकेत एकत्र का करू नये म्हणून त्यासाठी आम्ही बोलायला आलो। पण दादांनी त्याबद्दल आम्ही बोललो त्यांच्याशी, पण आम्हाला ते व्यवस्थित रात्री फोन करू। अजित पवारांनी ग्रीन सिग्नल अजित तर कदाचित पुण्यात एक वेगळं समीकरण असू शकतं। सत्तेतले दोघं विरोधात आणि सत्तेतला एक जण विरोधात।